या बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन। आता संपूर्ण लग्नाची खरेदी एकाच छताखाली। इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। नाल्या शेजारी वसलेली मोठी लोकसंख्या म्हणजे कुमारस्वामी नगर ब आणि या कुमारस्वामी नगर मध्ये काल रात्री आलेल्या पावसानं अचानक रुद्र अवतार धारण करत नैसर्गिक नाल्याला महापूर आलं आणि त्या महापूरमध्ये अक्षरशः या नाल्या शेजारी असलेल्या प्रत्येक घरामध्ये पाणी घुसलं आणि अनेकांचा संसार उद्ध्वस्त झालं। कशा प्रकारे या नाल्या शेजारी असलेल्या अनेक घरांमध्ये कंबरे एवढं पाणी घुसलं, संसारोपयोगी सामान उद्ध्वस्त झालं, अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला। मावशी काय झालं अचानक रात्री पाऊस आल्यावर? गेल्या 4-5 वर्षाखाली पाऊस पडा, लोक का म्हणले ती गटारी खुंदून काढू, पाणी जातं मुळशीने असं म्हणले ती। आम्हाला विश्वास ठेवलं, ते जर का त्यांनी केलं नाही मग आम्ही गोरगरिबाने काय करायचं सांगा? असंच पाण्यात लेकरं बाळा घेऊन बसायचं? मेंबर लोक म्हणतात महाराज रोड करून देतो, पाईपलाईन घालून देतो, का बी नाही। घरांनी पाणी सुरले, लेकराबाळाचं आमची हाल चाललंय आहे का? काय सांगायचं साहेब तुम्हाला? चला, अनेक नागरिकांच्या मनामध्ये एक मोठ्या प्रकारचा रोष आहे, राग आहे। साहजिकच आहे या नागरिकांचा राग, या नागरिकांचा रोष हा साहजिकच आहे, कारण त्यांचा संसार उद्ध्वस्त झालं आणि काही तासातच त्यांचा अनेक वर्षाने थाटून चाललेलं संसार अक्षरशः रस्त्यावर आलं। अनेक नागरिक प्रशासनावर रोष निर्माण करत आहेत, त्यांचा राग ही साहजिकच आहे। आम्ही अर्ज दिलता पण त्यांनी केले नाहीत। आमच्या लेकराबाळाच्या घरात पाणी शिरलंय सगळं, आम्ही काय करायचं सांगा आता? क्या अर्ज दिया तो क्या उन्होंने मंजूर करे नहीं? अब 2 बार हुआ, 1 बार छोड़ को 2 बार हुआ, ऐसा पानी आ रहा। हाँ फिर मग सब गेहूं जवारी सब रईस सब बिक गई। सगळं 4 लेकरं 5 लेकरं लहान लहान लेकरं घेऊन कुठं बसायचं? महानगरपालिकेमध्ये अर्ज दिलं तर तिने काहीच केले नाही। ती घरामध्ये सगळ्याच्या पाणी शिरले, आता कुठं बसायचं लेकरं घेऊन? आता आलंय सकाळी, संध्याकाळी आल्यावर लेकरं घेऊन कुठं जायचं? बर घराजवळ समाज मंदिर आहे, त्या समाज मंदिर मध्ये भी पाणी शिरलंय। सब घाव खलास चार सब पार हुआ। बघितलं असेल या नाल्याचा पाणी अक्षरशः घरांमध्ये घुसल्यावर महिलांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू येतात आणि हे अश्रू कशाचे हे प्रशासनाला कळालं पाहिजे आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच एवढी मोठी घटना या ठिकाणी घडली असंही आरोप या भागातील महिलांकडून होत आहे। तर आपण अनेक अजून भरपूर घरं आहेत ज्या घरांमध्ये अक्षरशः पाणी शिरलंय आणि ह्या घरात तर पाणी पलीकडून पाण्याचा प्रवाह येतोय आणि या घराच्या मधून येतोय। 2 बजे से पानी देखो खटी ठहर को हम 2 बजे से बच्ची का मेरा शादी का पूरा सामान भी गया मेरा। अब मैं गरीब एक तो कारखाने वाली, अब मेरी बच्ची का क्या होना? देखो मैं कहाँ से लाना था सामान?
एक बार क्या, इससे पहले भी पानी आया, जब भी कुछ करे नहीं, कुछ दिए नहीं, लिए नहीं, कहा वो दोनों वाले खाना खिलाए हुए होते पर इससे पहले भी पानी आया, जब भी कभी भी पानी आया, जब बोले जब होता वहाँ के वहाँ करते ही हुआ और आको यहाँ देखते भी नहीं, दाद भी करते नहीं। अब मैं गरीब रात खाने वाली, मेरे बच्ची का पूरा जेज भी गया सो है, मैं कहाँ चिल्लाना, बोलो अभी। मुलीच्या लग्नासाठी जमा केलेलं साहित्य तेही अक्षरशः पूर्ण पाण्यात विस्कळून गेलं, पाण्यात भिजून गेलं, नासाडी झालं। तर या महिलेच्या डोळ्यातून अश्रूशिवाय दुसरं काहीच उरलं नाही। बघूया अजून किती घरांमध्ये काय काय या पाण्याच्या प्रवाहानं नुकसान केलंय। अनेक महिला ढसाढसा रडतायत, याचा जबाबदार कोण हा प्रश्न आता या ठिकाणी उद्भवत आहे। सर काय सांगाल, शाळेच्या पटांगणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि पटांगणाला तलावाचं स्वरूप आलंय। शाळेचं पटांगण व शाळा ही दोन्ही इथं पूर्ण 5 फुटापर्यंत पाणी गेलेलं आहे। तुम्ही इकडे बघू शकता की पूर्ण कट्ट्याच्या वर पाणी होता, आता फक्त 1 फूट खाली आलेला आहे। इथे स्टोर रूम आहे, स्टोर रूम मध्ये ठेवलेला 1992 पासून ते 2020-21 पर्यंतचा म्हणजे तब्बल 20-30 वर्षाचा रेकॉर्ड तिथं आता पाण्यात भिजत आहे। पाणी ओरचल्यानंतरच आम्हाला समजणार की किती रेकॉर्ड राहिला आणि किती गेला, आणि त्यामुळे अशा परिस्थितीत आम्ही शाळेला सुट्टी जाहीर केलेली आहे। आयुक्त ओंबसे साहेब पण आले होते, त्यांनी सूचना दिल्या की सर आज शाळेला सुट्टी द्या, जेव्हापर्यंत पाणी खाली उतरत नाही तेव्हापर्यंत शाळेला सुट्टी ठेवा असे मला सूचना करून गेलेले आहेत। अचानकपणे सुट्टी जाहीर झाली कालच्या मुसळधार पावसामुळे, तर विद्यार्थी यांची खोळंबा झाली असं वाटतंय का? म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही काय सूचना दिलात? विद्यार्थ्यांच्या आमच्या शाळेत बनवलेले ग्रुप्स आहेत, त्याच्यावर सगळं शिक्षकांनी तिथं मेसेज टाकलेले आहे। सर्व शिक्षक फोन करून सगळ्यांना सांगत आहेत की बाबा आज शाळेला सुट्टी आहे, पाऊस अतिवृष्टी झाल्यामुळं इथं पाऊस जास्त झालेला आहे आणि पाणी भरलेल्यामुळं त्या आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आणि तिथं आमचे शिक्षक तिथं रस्त्यावर थांबलेले आहेत, येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सुट्टीची कल्पना देत आहेत। एकंदरीत पहिल्याच कशा प्रकारे या शाळेच्या पूर्ण पटांगणाला तलावाचं स्वरूप आलं आणि आज सुट्टीला तडकाफडकी सुट्टी जाहीर करण्यास भाग पाडलं आणि तसेच या भागातील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि पाणी साचल्यामुळं अनेक घरामध्ये पाणी देखील शिरलं। या सगळ्या परिस्थितीचा आढावा ड्रोनच्या सहाय्याने देखील टिपण्यात येत आहे। तर या भागात अनेक ठिकाणी सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। आज आपल्यासोबत या शाळेचे अनेक शिक्षक देखील आहेत। सर काय सांगाल, आज अचानकपणे या शाळेच्या पटांगणाला तलावाचं स्वरूप आलं आणि शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली? सकाळी आम्ही शाळेवर आल्यावर बघितलं की शाळेच्या पटांगणामध्ये सर्व पाणी भरलेला होता। मग आम्ही रस्त्यावर उभा राहून सर्व मुलांना सांगितलं की बाळा आज शाळेला सुट्टी असेल, आज शाळा चालू राहणार नाही, म्हणून सर्व मुलांना घरी परत पाठवून दिले। उद्या पण हीच परिस्थिती असणार का? उद्या परिस्थिती बघू, माझ्या शाळेचं पूर्ण पाणी खाली गेला तर सर्व सुट्टी चालू राहील, नाही तर उद्या पण सुट्टी जाहीर करण्यात येईल। एकंदरीत पहिल्या असता या पावसाचा फटका इतर नागरिकांसह हातावर पोट असणाऱ्या कामगारांना देखील, त्याचबरोबर शाळेय विद्यार्थ्यांना देखील बसल्याची माहिती हा शाळेचं पटांगण पाहून सहज लक्षात येतोय। च्या शेजारी असलेल्या काही लहानशा झोपडपट्टीमध्ये अक्षरशः अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे आणि कमरे एवढं पाणी या वस्तीत साचलं आहे। अनेक घरांत पाणी घुसून अनेकांचा संसार हा उद्ध्वस्त झालं। लहान लेकरं मोठ्यांची तर अक्षरशः होश उडून गेली। या लहान लेकरांना देखील अक्षरशः आज या पाण्याच्या प्रवाहाचा सामना करावा लागत आहे। तर हौशेमौशेत असलेलं हा छोटं परिवार अचानक रात्री 3 वाजता सुरू झालेल्या या पावसानं थैमान माजविला आणि नैसर्गिक नाल्याला महापुराचा स्वरूप आलं। अनेक महिला, नागरिक, लहान मुलं, हे लहान खेळणारी मुलं यांच्या कमरेएवढं पाणी, यांच्या अक्षरशः घरात पाणी घुसलं आणि होतंच नव्हतं अवघ्या काही तासामध्येच झालं। मावशी काय सांगाल, कशा प्रकारे रात्री अचानक पाऊस आल्यामुळं समजा घरात आमचं पाणी चाले, आम्ही घरातच तिथं बाहेर तिथं त्यांनी बोलवलं, लहान लहान लेकराला घेऊन खांद्यावर बसून नेलो आम्ही। आमचं आण पाणी समजा कपडे समजा भिजून समजा गेले, आमचं सामान इमान समजा गेले। म्हणजे आतापर्यंत कुठली मदत कार्य तुमच्याकडे आलं नाही? कोणी मदत केलं नाही आम्हाला।
एवढं आलं पण गटर पण समजा वाहून गेले ते जेवढा आहेत ना आमचा सामान वगैरे भांडे समजा वाहून गेले ते घागरी संकट समजा पाणी भरलेलं पाणी सकट एकूण किती घर किती घर कमास 50 घर आहेत 50 घर सगळ्यांच्या घरात पाणी सगळ्यांच्या घरात पाणी घुसलं 100 घरात 100 मोजून 100 घरांनी निघत ना. आणि आम्हाला ही नवीन गोष्ट नाही आम्हाला 2-3 वेळा आम्ही अशापासून झाले आम्हाला 2-3 वेळा 2-3 वेळा आम्ही असल्या परिस्थिती आणलो इथं तरी याचा परिस्थिती आम्ही जगतोय की नगरसेवक थोडी विनंती करतो की आमच्या रोडचं काय काळजी घ्या आमची जीवाची थोडं काळजी घ्या असं काय विनंती करतो. आमच्या वार्डचे पालकमंत्री त्यांना विनंती करतो की लेकराबाचे बघा आमच्या औषधी बघा तुमच्या म्हटलं आमचं किती घरसंसारच्या बात वाहून गेले किती धान्य सत्यानाश झाला आता किती घरात पाणी शिरलं तर आम्ही अक्षरशः आतापर्यंत फिरतो बाहेर अक्षरशः रोडवर थांबलो आम्ही वाहून गेले समजा पूर्ण घर ते शेळगी आणि शेळगी दैठणा राजराजेश्वर नगर या भागात महापूर झाल्यासारखी गत या नाल्यानं आज रुद्र अवतार धारण करून प्रत्येकाच्या घरात पाणी घुसलं आणि शेळगी आणि दैठणे या परिसरामध्ये काही घरांमध्ये पाणी घुसलं आणि त्या ठिकाणी या भागातील नगरसेवकांनी विजयकुमार देशमुख आमदार साहेबांनी तात्काळ NDRF टीम आणि अग्निशामक दलाला पाचारण केलं. काही ठिकाणी मदत कार्य सुरू पण आहे परंतु या राजेश्वर नगर या भागात अद्याप कुठलीही मदत पोहोचली नसून अनेक घरांमध्ये पाणी घुसलं. अनेक घरांची नागरिक घरात अडकून आहेत. लहान लेकरे महिला आणि पुरुषांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हाल होत आहेत. तर या पाण्यात अडकलेल्या नागरिकांनी नगरसेवकांना आमदार विजयकुमार देशमुख यांना या माध्यमातून विनंती करतात की लवकरात लवकर यांच्याकडे देखील मदत पुरवावी. पाहत रहा लोकप्रधान न्यूज. पुढील अपडेट पाहण्यासाठी लोकप्रधान न्यूज पाहत रहा. काल रात्री 3 वाजता अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसानं अक्षरशः या भागात प्रलय माजवलं आणि या प्रलयामध्ये नैसर्गिक नाल्याला महापूर आलं. नैसर्गिक नाल्याच्या शेजारी असलेल्या मोठ्या लोकवस्तीमध्ये अचानकपणे रात्री पाणी घुसलं आणि लोकांची तारंबळ उडाली. या तारंबळमध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसलं. संसाराचा उद्ध्वस्त झालं. मोठ्या प्रमाणात पाणी या वस्तीमध्ये घुसलं आणि प्रत्येक नागरिक आज या ठिकाणी मोठ्या वाट पाहत आहेत की अक्षरशः या भागात मदत कशी मिळेल. परंतु अद्याप NDRFची टीम असो अग्निशामक दल असो कुठल्याही प्रकारची या भागात मदत आली नसल्याची खंत देखील या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत. या पाण्याच्या मोठ्या प्रवाहामध्ये अक्षरशः चालणं देखील अवघड झालंय. अशा पाण्याचा प्रवाह अनेकांच्या घरात शिरलं आणि मोठ्या प्रमाणात संसाराचं उद्ध्वस्त झालं. दादा काय होती या भागाची परिस्थिती? बघा कालच्या रात्रीपासून हे आलेल्या अचानक पाणी हे तुम्ही जे म्हणतो हे चुकीचं आहे कारण अचानक पाणी म्हणतात नाही कारण हे काम जे आहे ही महानगरपालिकेच्या आयुक्ताचं ढिसाळ काम आहे आणि महानगरपालिकेचा ढिसाळ आहे. आम्ही या सर्व मित्रनगरच्या वतीने घरकुल असतील इकडला भाग असतील राजराजेश्वर नगर असतील त्यांच्या वतीने सर्वप्रथम मी पहिला महानगरपालिकेच्या आयुक्ताचा निषेध करतो कारण आम्ही स्वतः सिद्धार्थ मागासवर्ग बचत संस्था दीपाबागा सामाजिक संघटना व आमचे नगरसेवक नारायण बनसोडे यांनी स्वतःहून आम्ही तिघांनी वेगवेगळ्या प्रकारे आम्ही अर्ज दिलेला होता आणि आयुक्ताच्या कानावर घातला होता की खाली इथं आपल्या शेळगीच्या फाट्याजवळ आणि तिथं आहे ना काही बिल्डर लोकांनी अनाधिकृत नाला बुजवून अनाधिकृत बांधकाम केलेलं आहे आणि नैसर्गिक स्कोप बंद केलेला आहे. जर ते उद्या इथलं पाणी प्रेशरवरनं आला असेल तर शेळगीला तटला असेल तर तिकडला पाण्याचा प्रवाह पूर्ण लोकांच्या घरात येईल आणि लोकांचा संसार उघड्यावर येईल. ही सर्वांनी आम्ही सर्वप्रथम पहिला सूचना दिली आणि नगरसेवक किरण मनसोडे किरण मालक देशमुख असतील किंवा विजयकुमार देशमुख मालक असतील यांनी बी त्यांना आयुक्ताला सूचना दिली होती. त्यांनी त्या आयुक्तांनी त्याची केराची टोपली समजून त्यांनी समोर लोकांचा संसार आहे ना रोडावर आणलेला आहे. आता हे बघा तुम्ही कमीत कमी इथले कित्येक घरकुल मधले 200-300 घरं असतील इथलं मित्रनगर मधले असतील कुमारस्वामी नगर का असतील आदर्श नगर असतील खोबडे नगर असतील राजराजेश्वर नगर असतील यांचा सर्वांचा संसारात घरात पाणी शिरलेलं आहे आणि सर्व गरजू संसारोपयोगी वस्तू रोडावर आलेल्या आहेत. ही गोरगरीब वस्ती आहे. या गोरगरिबाच्या वस्तीवर तर कोणी का मारला असेल किंवा त्यांचा संसार उघडा आणला असेल ते मी तुम्हाला सांगतो की महानगरपालिका आयुक्त आणि महानगरपालिकेचे अधिकारी हेच आहेत. म्हणजे एकंदरीत पहिले असता सिद्धार्थ ओम मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक दादा सर्वगड यांचं असं म्हणणं आहे की एकंदरीत या भागातील काही बिल्डरांनी अनाधिकृत नैसर्गिक नाल्याला अतिक्रमण करून नैसर्गिक नाल्याचा रूप फिरवून या वस्तींमध्ये पाणी घुसल्याचा आरोप एकंदरीत या माध्यमातून होत आहे. आपल्या लग्नाची खरेदी करा फक्त आणि फक्त
इक्बाल फॅशन मध्येच सोलापूरच्या प्रसिद्ध बेगमपेठ येथील इक्बाल फॅशन सोलापुरातील एकमेव भव्य दिव्य शोरूम, ज्या ठिकाणी तुम्हाला मिळेल लेहंगा, साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड व किड्स वेअरचे भरपूर आयटम्स। आपल्या लग्नाची संपूर्ण खरेदी फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन येथेच। आकर्षक डिझाईन्स, भरपूर व्हरायटी, कमी बजेटमध्ये आपल्या आवडीचे कपडे खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन येथेच। तो फिर इस बार की खरेदी सिर्फ इक्बाल फैशन में ही। इक्बाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापुर।